तर पहा मौर्यकालीन भारत, तर यामध्ये ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आपण आधी पाहूयात. तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर म्हणजे त्याला आपण सिकंदर असं म्हणतो, तर याने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली होती. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला होता. मग या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांनी फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याच्या सैनिकांना त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग पडले. मग भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हणले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. तर सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला होता. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातूनच पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. तर त्यावर एका बाजूला ते नाणी पाडणाऱ्याचे राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची ही नाणी अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली होती. तर पहा, तुम्हाला माहिती आहे का, तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंत काही भाग जिंकून घेतला होता. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराक यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एक प्रकारचे चलन लागू केले आणि त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले होते. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. तर पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. आता पहा मौर्य साम्राज्याचा विस्तार. आणि आधी आपण चंद्रगुप्त मौर्य कोण आहे हे पाहूयात. तर पहा, चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याची स्थापना केली चंद्रगुप्त मौर्याने. मगधचा नंदराजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. मेगास्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. तसा उल्लेख शिलालेखमध्ये आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे का की विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस ही नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले. तर या कथानकात आर्य चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. तसेच जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते आणि आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. तर चंद्रगुप्त मौर्यानंतर सम्राट अशोक हा मुद्दा आपण घेणार आहे. ते पहा, सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेला बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढला. मगधचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली आणि कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. तर यानंतर पहा कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत
या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवानम पियो पियदसी म्हणजेच देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादी शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले होते. तर पहा, सम्राट अशोकाचे धर्मप्रसार कार्य. अशोकाच्या धर्मप्रसाराचे कार्य पहा. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी संघमित्रा यांचं श्रीलंकेत पाठवले होते. यांना आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधलेले आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर पहा, अशोकाची लोकोपयोगी कामे कोणती आहे. तर अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावी यासाठी त्याने सोय केलेली होती. रस्ते बांधले होते. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदलेल्या दिसून येतात. ठीक आहे. तर त्यानंतर पहा, मौर्यकालीन राज्यव्यवस्था. तर मौर्यकालीन राज्यव्यवस्थेमध्ये मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती. तर राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. जसं की पूर्व विभाग असेल तौशाली म्हणजे आजचा ओडिसा आहे. पश्चिम विभाग म्हणजे उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि दक्षिण विभाग सुवर्णगिरी जे आजच्या कर्नाटकातील कनकगिरी आहे. ठीक आहे. तर उत्तर विभाग म्हणजेच तक्षशिला आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. तर राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. तर यानंतर पहा, मौर्यकालीन लोकजीवन. तर मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगधंदेही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम असेल, कापड विणणे असेल आणि रंगवणे असेल किंवा धातूकाम यांसारखे अनेक व्यवसाय त्या काळात होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडविली जात. तसेच नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातूकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. तसेच सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. तर यानंतर पहा, बुद्धिबळाचा अष्टपद असे नाव होते. म्हणजे त्यावेळी बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते, लक्षात ठेवायचे. तर पहा, पुढचा मुद्दा आहे मौर्यकालीन कला आणि साहित्य. तर अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतातील शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. तर लक्षात घ्या, सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. तर अशोक स्तंभावर कोणत्या अशोक स्तंभावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते तर ते सारनाथ येथील आहे. या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहता त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहे. बिहारमधील बाराबार येथील लेणी अशोक सम्राटाच्या काळातील आहे. तर पहा, ही लेणी बिहारमध्ये आहे आणि भारतातील लेण्यांमध्ये